लवकर लवकर टिक टिक वन तलवारों पे जाएगी पे काला काला गरे गरे मुकिडे पे काला काला चष्मा पुढे काय गोरे गोरे मुकडे पे काला काला चष्मा आणि मी मसाला याद आती जाती है मंगा अरे मला ही ना ते दिन अनजानम के चले जाने के बाद शंकराच नवराज गडावर शिवबाराज 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 राजा र 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 इथं पाय ठेवून आणि विचार बरा तर बरं इथं पाय ठेवून आणि चरण साखर बर कन कन रुद्रांश शिवरायांचा आधार कसा त्याला झेपलं वरता यवनावा कसा कसा त्याला झेपलं मराठा येवाता उभी बादशाही ठोकर शिवबाराज 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 राजा र 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 फायनली आम्ही वॉटर पार्कला पोहोचलेलो आहोत. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर यथार्थ हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू. इथं बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला. मग त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. तर इकडून असा एंट्रन्स आहे. आम्ही गल्लीतल्याच काही लेडीज आणि त्यांची मुलं असं सगळेजण आलेले आहेत. ती चालू झाली बघा इथंच खेळायला. तिकीट काउंटर इथं आहे बघा. तर आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर उजव्या साईडलाच तिकीट काउंटर आहे. तिकडे तिकीट घ्यायचं. त्याच्यानंतर हातामध्ये ती लोकं बँड देतात घालायला आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ शकतो. तर हा आतमधला एरिया आहे. खूप छान अशी ग्रीनरी आहे. आमच्यासाठी पण नवीनच अनुभव होता हा. कारण असं लेडीज फक्त मुलांना आपल्या घेऊन. नमस्कार, मी मनस्वी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आता आलो आहे वॉटर पार्कला. यशनीश वॉटर पार्क बेळगावच्या जवळच आहे. आमच्याच गल्लीमधले लेडीज आहेत, त्यांची मुलं आहेत. गाडी करून आलो आहे आम्ही आणि ते आता थांबलो. आता आतमध्ये जाणार. इकडे अर्धी थांबलेत, इकडे अर्धी थांबलेत. गाडी लागली ग्रेशूला आतमध्ये जायची. थांब बाळा. इथे यशनीश फन वर्ल्डचा मॅप आहे. कुठे काय आहे ते सांगितलेलं आहे. मस्त असा एरिया आहे. चला पटकन पुढे चला. इकडे गार्डन पण आहे. सांगितलं की मी तुम्हाला. आर्यन एक फोटो काढ की सगळ्यांचा ग्रुप. तर इथे चेंजिंग रूम पण आहे, वॉशरूम पण आहेत आणि लॉकर पण आहेत. एक लॉकरला 100 रुपीज असे चार्जेस आहेत इकडे. ह्या वॉटर पार्कला जाण्याचं सडनली आमचं ठरलं. असं अगोदर काय आम्ही फिक्स केलं नव्हतं. सहज आम्ही लेडीज बसलो होतो आणि सहज असा विषय आला आणि पटकन तो प्लॅन पण ठरला. खूप दिवसापासून इच्छा होती जायची पण ते सक्सेस होत नव्हतं आणि अचानक हा प्लॅन ठरला.
सगळ्यांची मुलं आणि सगळ्यांच्या आता स्कूल्स वगैरे चालू होणार होते 1 जूनपासून. त्याच्या अगोदर कुठेतरी जाऊन येऊया असं चालू होतं आमचं, पण असं वॉटर पार्कला वगैरे जाण्याचं आम्ही ठरवलं नव्हतं. तर ते सडनली झालं आणि खूप छान झाला तो प्लॅन. आम्ही घरातूनच जाताना जेवण वगैरे घेऊन गेलो होतो, म्हणजे प्रत्येकीने काही ना काही बनवून घेतलं होतं. त्यामुळे आम्हाला जेवणाचा बाहेर खर्च लागला नाही. पण तुम्हाला जर घरातून जेवण न्यायचं नसेल तर तुम्ही तिकडे पण ऑर्डर देऊन जेवण बनवून घेऊ शकता. तिकडे गेल्या गेल्या तुम्ही ऑर्डर दिला तर जेवणाच्या टायमापर्यंत तुम्हाला जेवण भेटून जाईल. आणि ते जेवण आपण घरातून नेलेलं जेवण आम्हाला बसायला वेगळा एरिया देतात ती लोकं, तर आम्ही तिकडेच बसून जेवण केलं. तर जेवण ऑर्डर देऊन तुम्ही बनवून घेऊ शकता. 120पासून थालीची सुरुवात आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण इकडे भेटतं, पण आम्ही घरून घेऊन जाणं आम्हाला योग्य वाटलं. अगोदर आम्हाला एवढं फारसं माहिती नव्हतं, त्यामुळे आम्ही घरून घेऊन गेलो. नाहीतर आम्ही असंच गेलो असतो, एन्जॉय करायला गेलो होतो, पण घरून सगळं बनवून घेऊन जावं लागलं. पण ते एका अर्थाने बरं झालं. खूप साऱ्या डिशेस व्हरायटी खायला मिळाली मुलांना पण, तर खूप छान वाटलं. पुढे तुम्हाला जेवणाचं पण थोडीशी क्लिप मी इथे ॲड करेन, ते पण तुम्ही बघून घ्या. तर हे वॉटर पार्क बेळगावपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. कोणी म्हणतं 15, कोणी 18, एक्झॅक्ट मला माहिती नाही. माझ्या माहितीमध्ये आता जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला इथे सांगते. तर इथे एंट्री फी आहे अडल्टला 390 आणि किड्सना आहे 250. किड्सची त्यांच्या हाईटनुसार कमी जास्त होते एंट्री फी. तुम्ही जेव्हा वॉटर पार्कमध्ये एंट्री घेता तिकडेच तुम्हाला यशनीश फन वर्ल्डचा मॅप पण दिसेल. त्याच्यानंतर त्यांच्या जेवणाचे जे काही थाली वगैरे आहे त्याचे रेट सगळे तुम्हाला तिकडे बोर्ड लावला आहे त्यांनी, ते पण तुम्हाला दिसेल तिकडे आतमध्ये गेल्यानंतर. इथे तुम्ही फुल डे पण स्पेंड करू शकता. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघितला चेंजिंग रूम, लॉकर, शॉवर एरिया, वॉशरूम सगळं काही आहे. एका लॉकरचे 100 रुपीज चार्जेस आहेत, हे पण मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे. तर छान होतं सगळं. त्याच्यानंतर तुम्ही इथे सिंथेटिक कपडे जर घरातून घेऊन गेला नसाल तर तिकडे तुम्ही घेऊ शकता. एक ड्रेस 40 रुपीजला तिकडे भेटतो, तर तो तुम्ही तिथे वेअर करू शकता. बाजूलाच गार्डन पण आहे, म्हणजे अगदीच तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही तिथे गार्डनमध्ये सुद्धा त्यांना खेळवू शकता. तर तोही प्रॉब्लेम नाही आहे मुलांचा. दोन्हीकडे पण मुलं खेळतील. ग्रेशूने जाम मस्ती केली, जाम एन्जॉय केलं तिनं आणि आरुषीनं. आरुषी म्हणजे नंदेची मुलगी. आम्ही लेडीजनं पण भरपूर एन्जॉय केलं, म्हणजे आम्ही जेवढं ठरवलेलं त्याच्या 10 पटीने जास्त आम्ही एन्जॉय केलं. रेन डान्स पण झाला. भरपूर खरं सांगण्यापलीकडचा आनंद होता तो. खूप छान वाटत होतं. डेली लाईफमध्ये जे काही आपल्यासोबत घडतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घेऊन खरंच खूप छान वाटलं. तर हा व्हिडिओ जी लोक आता हा व्हिडिओ बघत असतील, ज्यांना माहिती नाही आहे ह्या यशनीश फन वर्ल्डबद्दल, तर त्यांना हा व्हिडिओ उपयोगाचा ठरेल अशी मी आशा बाळगते. आणि 3 वाजता आमचा लंच टाईम झाला. आम्ही जेवण वगैरे केलं, हे घरूनच नेलं होतं आम्ही. मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी. मस्त आहे, फुल पैसा वसूल है ना. एन्जॉय केलीस का नाही? होय. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.